बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आदरणीय दिलीपजी बैकर साहेब आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचा शुभ सन्मान या ठिकाणी दीपकदादा चव्हाण या ठिकाणी या व्यासपीठावरती होत असताना दोन व्यक्तिमत्वांचा सत्कार आपण जाऊया मॅचच्या दिशेने। मॅचला होईल सुरुवात। या एक कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज। टायगर्स 11 या संघाला विनंती असेल आपण व्यासपीठाच्या मागच्या बाजूला या, जेणेकरून आपले संघ मालक वाट पाहत आहेत। शुक्रिया मैडी। चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर काफी बड़ा रोमांच। रात के 7:37 तापमान मैदान के अंदर 24°C। दर्शकों से घिरा हुआ मैदान और दिन ब दिन प्रतियोगिता में निखार आती हुई ये सुहानी शाम को और भी खूबसूरत बनाते पीपल का शानदार और यादगार सफर। दोस्तों आज दो मुकाबले में दोनों मुकाबले चेस नहीं हो पा रहे, यानी टॉस जीतने के बाद जो टीम फील्ड करने का फैसला करते हुए मुकाबला जीत चुकी है। ये तीसरा मुकाबला मैदान पर जारी होता नजर आ रहा है। महेंद्र दुले गेंदबाजी में टीम का स्कोर रुका वहां पर। हमारे स्कोर बताते हुए 3 रन। अच्छी गेंद कट करना चाहते इस गेंद को, लेकिन अंपायर ने कहा कि गेंद ने दिशा खो दी। टपा खाने के बाद गेंद कहां पर स्कीड हुई, कहां पर टेक ऑफ किया, गेंद ने पिचिंग खराब रहा पर महेंद्र दुले अपने आप से नाराज होते हुए और यहां पर इशारा अंपायर का वाइड का इशारा करते हुए हमारे मंगेश जी दुले साहब यहाँ पर आ चुके हैं, जिन्होंने बदलापुर के क्रिकेट के इतिहास के ऊपर पन्नों के ऊपर कई कहानियां लिखी है। वो महेंद्र हमारे उनका भी आगमन हो चुका है। स्वागत है मंगेश दुले जी आपका। हिंदू हृदय सम्राट ट्रॉफी के सबसे बड़े लोकप्रिय और सफलतापूर्वक आयोजक, इनका भी मंच के ऊपर आगमन हो चुका है। आपका भी स्वागत है। आप आए बाहर आए पधारे हुए सभी अतिथि गणों का इस प्रतियोगिता में हम पीपीएल में हमारे सबके लाडले चहेते आयोजक दीपक जी चौहान और हमारे योगेश जी राउद्दीन की ओर से और हमारे संपत देशमुख हमारे सभी आयोजकर्ताओं की ओर से आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं। इस प्रतियोगिता को टेनिस क्रिकेट डॉटिंग गौरव सर की पूरी टीम यहाँ पर उन्हीं के माध्यम से साफ सुथरा आयोजन यहाँ पर जिस तरह से लाइव टेलीकास्ट किया जा रहा है उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। एक ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है मैच 3 रन बिना किसी 4 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। क्या लाजवाब गेंदबाजी महेंद्र दुले, मैन फ्रॉम जोइली। कई साल जोइली गांव से क्रिकेट खेलते हुए अपने गांव का नाम काफी रोशन किया और इस मैदान के ऊपर अपने टीम की ओर से खेलते हुए जी जान मेहनत करते हुए सब कुछ दांव पर लगाते हुए जानते सुपर 8 का मुकाबला जीतना कितना अहम होता है। ओवर का खेल समाप्त हुआ। पहले P1 का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 4 बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। टॉस हारने के बाद पहली बल्लेबाज करते हुए क्रेजी बॉयज बीच मैदान के ऊपर। ये सुहाना सफर, ये सुहाना यादगार सफर दोस्तों क्रिकेट का कारवा आज 5वें दिन में यूं ही बरकरार है और पीपीएल ने इतिहास के पन्नों के ऊपर एक नई दास्तान लिख चुकी है। पीपीएल पहली मर्तबा इस लीग को देना के फॉर्मेट में खेला जा रहा है और पहली मर्तबा टेनिस क्रिकेट विश्व में लीग में यहाँ पर 18 साइकिल बाइसिकल हम देख पा रहे हैं। ये भी एक नया अजूबा और ये भी एक नया रिकॉर्ड पीपीएल के माध्यम से रहेगा। इस पीपीएल के द्वारा नूर के आशीर्वाद गेंदबाजी में आते हुए गेंदबाज हाई बैंड की ओर से आते हुए बलविंदर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अदम पहले नंबर के बल्लेबाज। अदम ने इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं की जितने की उम्मीद की जा सकती है, लेकिन अदम के अंदर यहाँ पर काफी दादा तुमच्या बक्षीस आम्ही पुकारू, मात्र थोडासा आम्हाला वेळ द्या। सातत्याने बक्षीसांची अनाउन्समेंट होणार नाही मित्रांनो, कारण फायनलचा दिवस आम्हाला कॉमेंट्री करू द्या, कारण पाहुण्यांचं सातत्याने आगमन होत आहे। तुमच्या बक्षीसांची अनाउन्समेंट आम्ही नक्कीच करणार, मात्र थोड्या वेळाने लगेच नहीं करना। टीम का स्कोर यहाँ से बनता हुआ फुल स्कोर में इजाफा नहीं हो पा रहे, रन नहीं बन पा रहे और रन बनाने के लिए हमारे वीरेश जी राठौर यदि 50 रन पूरे करेंगे तो उनके लिए गोविंद चौहान और साईराज राठौर इनकी ओर से 5000 का इनाम है। स्वागत है आपका, क्योंकि यहाँ पर बदलापुर बदल रहा है दोस्तों। बदलापुर में 2014 में पहली मर्तबा हम हिंदू हृदय सम्राट हमारे दादा की ट्रॉफी मंगेश दादा दुले इनकी ओर से खेली जाने ट्रॉफी में आए थे, तो बदलापुर में इतनी बड़ी बड़ी ऊंची इमारतें नहीं थी, बदलापुर के रास्ते इतने अच्छे नहीं थे, लेकिन आज बदलापुर बदल रहा है। यहाँ पर ये बहुत ही बड़ी और अभी भी किशन जी कतोरे साहब जो विधायक है उन्होंने कहा कि बदलापुर कुछ दिनों में यहाँ पर शहरी या कि गांव नहीं रहेगा, ये शहर बन जाएगा। बदलता बदलापुर हम देख पा रहे हैं।
टीम का स्कोर कई मेहमान इस मंच के ऊपर आ चुके हैं, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। हमारे साथ कमेटी बॉक्स में यहाँ पर पुणे से बिलोंग करने वाले जबरदस्त एंटरटेनमेंट और मराठी के कमेंटेटर, नॉलेजेबल कमेंटेटर नरेश जी डोमे सर है, प्रसाद परब सर, मैन फ्रॉम डोमेली, बहुत ही बड़े कमेंटेटर, और यहाँ पर मैडी भी हमारे साथ है, सभी का हम स्वागत करना चाहेंगे। मुकाबले को बिना देरी रुकावट से यहाँ पर खेला जाए। दोस्तों कल का दिन भी काफी बढ़िया रहा था इस प्रतियोगिता का, आज का दिन उससे भी बड़ा रहेगा क्योंकि आज नए साल की शुरुआत जो हो रही है और आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है। ये बड़ी बड़ी ट्रॉफी हमारे साथ रखी गई है, उनका जवाब दिया जाएगा। पिछले कई महीनों में यहाँ पर पीपीएल की हमेशा चर्चा में रही है पीपीएल, आज उसका जवाब मिलेगा कि 20 टीम से कौन सी टीम यहाँ पर चैंपियन बन पाएगी। की शुरुआत गेंदबाज में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए गेंदबाज बलविंदर वही गेंदबाज है और स्टार्ट गेंद पर बल्लेबाज अब गौरव। एक गौरव सर हमारे टेनिस क्रिकेट.in के और एक गौरव मैदान के ऊपर स्टार्ट गेंद पर बल्लेबाज करते हुए। इस बीच ये गेंद अच्छी गेंद थी, बॉडी का बैलेंस बरकरार नहीं रख पाया लेकिन गेंद ने दिशा खो दी और यहाँ पर निरंजन सर हमें बताते हुए इट इज ए वाइड। टप्पा खाने के बाद गेंद कहां पर कले खींचा रहे, कहां पर पिचिंग हो रही है, गेंद की दिशा कहां पर है, गेंद कहां पर काटा बदल रही है, ये सब कुछ देखा पर अंपायर ने उसके बाद अपना फैसला सोया। सही अंपायर का फैसला पर वाइड का इशारा करते हुए। इस बार अच्छी गेंद, कोई भी किसी भी तरह का फुटवर्क नहीं, बल्लेबाज का फुटवर्क का होना बेहद जरूरी है क्रिकेट में। यदि आपके कदम चलेंगे तो रन चलेंगे और रन चलेंगे तो टीम चलेगी, वरना यहां से आज आपको लौटना होगा क्योंकि दोस्तों आज अब हम नॉकआउट देख रहे हैं। यहां पर कोई मौका नहीं मिलेगा आपको, अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर नहीं मिलेगा क्योंकि अब तक हमने देखा लीग, लेकिन अब नॉकआउट यहां पर प्रतियोगिता शुरू हो चुकी है। अच्छी गेंदबाजी, सेम डिलीवरी, वही बल्लेबाज वही गेंदबाज, वही विकेट कीपर, वही बल्लेबाज वही फुटवर्क और वही ड्रिल उनका दिखाते हुए दौड़ की समाप्ति। टीम का रुका हुआ स्कोर, पहले ओवर में मैच 4 रन थे और दूसरे ओवर का खेल शुरू होने के बाद टीम का स्कोर है 5 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। एक रनआउट के रूप में जरूर विकेट मिला है लेकिन गेंदबाज के खेमे में वो विकेट नहीं लिया जाएगा। मोरिया 11 और क्रेजी बॉयज इनके बीच में चलता हुआ मुकाबला आज के प्रतियोगिता का तीसरा सुपर 8 का मुकाबला। फुलर एंड डिलीवरी, बल्लेबाज ने चकमा दिया बल्लेबाज को लेकिन विकेट कीपर अपने आप को झोंकते हुए, लेकिन अंपायर का इशारा 22 का, न शरीर का कोई संपर्क हुआ न बल्ले का कोई संपर्क हुआ और अंपायर का इशारा था यहाँ पर 22 का। दीपक जी चौहान जिन्होंने यहाँ पर प्रतियोगिता में एक नई मैं कहूंगा ऊर्जा डाली है और नए इतिहास के पन्ने पर अपनी दास्तान लिखी है। दीपक जी पवार, हमारे योगेश जी राउत, हमारे संपत जी देशमुख, हमारे दत्ता जी, सभी का हम स्वागत करना चाहेंगे जिन्होंने बहुत मेहनत करके बाद ये 5वां संस्करण पीपीएल का खेला जा रहा है और काफी कम समय में पीपीएल को ब्रांड बनाने में जिन्होंने कड़ी मेहनत की है, न बिना थके बिना रुके उनकी मेहनत रंग ला रही है मैदान पर। ये शानदार आयोजन हम देख पा रहे हैं, धुंधली रोशनी से नहलता हुआ एक बहुत ही खूबसूरत अलम हम देख पा रहे हैं। लेफ्ट आर्म ओवर विकेट, बल्लेबाज बाएं हाथ के और गेंदबाज भी बाएं हाथ के, एंगल बनाने की कोशिश, अंपायर का इशारा कुछ यहां पर आता हुआ ओवर समाप्ति का इशारा है। आमच्या स्टेजच्या डाव्या बाजूला कोणाची गाडीची हेडलाइट्स ऑन आहे मित्रांनो, ती बंद करायची आहे प्लीज, थँक्यू। 5 गेंदें फेंकी जा चुकी, कमाल के गेंदबाज यहाँ पर रन नहीं बने। P1 में जहां तक सवाल है, P और P2 में ज्यादा रन बनते। 1996 में कालू वितरना जय सूर्या ने वहां से शुरुआत की थी और उसके बाद यहाँ पर P1 में और P2 में यानी कि पावर प्ले में रन बनाने की शुरुआत हुई थी, आगाज हुआ था, लेकिन यहाँ पर रन बन पा रहे। अच्छी गेंदबाजी, कमाल की और सट्टी लाइन की गेंदबाजी। आपकी बार कट करते हैं इस गेंद को, बैक पर बचाकर, खिलाड़ी मौजूद जरूर है लेकिन रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है। कितनी नपीतुली गेंदबाजी इस मैदान के ऊपर मोरिया 11 के माध्यम से की जा रही है। हर वक्त नए गेंदबाजी में तब्दीली लाते हुए और बल्लेबाज को चकमा देते हुए 2 ओवर का खेल हुआ समाप्त। टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर महज टीम का स्कोर है 6 रन। या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करू। सन्माननीय दीपकजी कुडके साहेब, सरपंच आहेत ढोणे ग्रुप ग्रामपंचायतचे। सन्माननीय रघुलाजी बहुत बहुत शुक्रिया मंगेश दादा धोले हमारे हमसे विदाई ले चुके यहाँ पर, यानी प्रस्थान करते हुए बैकर साहब भी हमसे, दिलीप बैकर भी हमसे प्रस्थान करते हुए यहाँ पर। बहुत बहुत शुक्रिया, आपने जो समय प्रतियोगिता के शान और शौकत के लिए दिया, आपका हम दिल की गहराई से पीपीएल के आयोजक करता हमारे दीपक जी चौहान और हमारे योगेश जी राउत, इनके वजह से आपका दिल की गहराई से हम शुक्रिया अदा करते हैं।
रन नहीं बन पा रहे। यहाँ पर ये मुकाबला सुपर 8 का तीसरा मुकाबला जारी है। उम्मीद कायम है मैदान के ऊपर, क्योंकि उम्मीद के ऊपर दुनिया टिकी है और इस ओवर से रन आएंगे तो रनों का सिलसिला जारी बन सकता है। गेंदबाजी में मंगेश धुले, महेंद्र धुले अच्छे गेंदबाज हैं, बहुत ही कमाल के गेंदबाज है। कई साल क्रिकेट की दुनिया में तजुर्बे के बाद अपना तजुर्बा इस्तेमाल करते हुए कमाल की गेंदबाजी। पिछले ओवर में 4 रन देने के बाद फिर एक बार अपना कोटा समाप्त करते हुए अच्छी गेंद, यहाँ पर गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी वहां पर मौजूद थे। मिड विकेट से ऑर्थोडॉक्स नौकान में आते हुए खिलाड़ी जो 2 रन की यहाँ पर गुंजाइश कर सकते हैं, बिल्कुल तू मई में, और दोनों बल्लेबाज यहाँ पर आपसे तालमेल बनाकर आप रन बनते हुए नजर आ रहे। रनों का आना बेहद जरूरी है, सिंगल डबल से क्यों रन आए, रन आना बेहद जरूरी है, लेकिन अब तक एक भी छक्का एक भी चौका नजर नहीं आ पा रहा है। इसका कारण है बेहद ही शानदार और नपीतुली गेंदबाजी। टीम का स्कोर तीसरा ओवर प्रगति पर हमारे स्कोर हमें बताते हुए 8 रन टीम का स्कोर, 1 विकेट के नुकसान के बाद, टॉस हारने के बाद 2 विकेटों के नुकसान के बाद मोरिया अलीबान फील्ड करती भी, लेकिन इस बार भी वाइड का इशारा करे अंपायर ने। 9 रन टीम का स्कोर, 9 में से 3 गेंदें तो वाइड के रूप में आई है, यानी कि अतिरिक्त रन में रन आते हुए और 6 बल्ले से आते हुए, लेकिन इसमें एक भी चौका एक भी छक्का शामिल नहीं है। सुपर 8 के जब भी मुकाबले खेले जाते हैं थोड़ा सा दबाव होता है खिलाड़ी के ऊपर, और इस दबाव में एक खिलाड़ी आते हुए, लेकिन दोनों टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि दबाव में न क्रिकेट खेले, आप अपना नेचुरल गेम दिखाएं, यहाँ पर किसी भी तरह का दबाव न ले, अच्छा क्रिकेट खेले, और जो क्रिकेट आपने पिछले 4 दिन से खेला है उस क्रिकेट के हम आज भी उम्मीद करते हैं। जब स्कोर बढ़ेगा तो मजा आएगा क्रिकेट का। इस बीच अगली गेंद, महेंद्र की गेंद और बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, खिलाड़ी मौजूद, उनके पहुंच में नहीं, गेंद सीमा पर, सीधा 6 रन। नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला, योगेश राहुल दादांचा नाव गाजतय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा, नाव गाजतय दीपक दादांचा, नाव गाजतय योगेश दादांचा। निकलता पहला छक्का नजर आता, अब गेम का स्कोर आगे बढ़ता, अब फिर एक बार 6 के साथ अब आएगा खेल का असली मजा। जिस महेंद्र धुले ने पहले ओवर में 4 रन दिए थे, आप थोड़े से महंगे नजर आ रहे। इस बार गैप शॉट का सिलेक्शन, कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग का मुजाहरा करते हुए, यह है पीपीएल का स्टैंडर्ड, यह है बदलापुर का क्रिकेट, यह है बदलापुर का बदलता क्रिकेट। और यह रन से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुजकर में इजाफा, टीम का स्कोर है 16 रन, 2 विकेटों का नुकसान के बाद, टॉस हारने के बाद पहले बल्लेबाज करती हुई क्रेजी बॉयज। पीपीएल का ये शानदार सफर, ये सुहानी रात में सुहाना सफर। दोस्तों जैसे जैसे रात होगी वैसे वैसे रात जवान होगी, फिर आएगा खेल का मजा, खेल में बदलाव होगा और माहौल काफी शानदार और नशीला होगा। इस रात को और भी खूबसूरत बनाती हुई ये पीपीएल की बहुत ही अच्छी मैच, ये मुकाबला बड़ा होगा। फील्ड में पोजीशन में परिवर्तन करते हुए, क्योंकि बाएं के बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं, बाएं हाथ के और दाएं हाथ के बल्लेबाज जब भी मैदान पर होते हैं तो अक्सर फील्ड में काफी तब्दीली नजर आती है, वो तब्दीली हम देख पा रहे हैं। टीम का रुका हुआ अब स्कोर हमें बताते हुए सुबोध, टीम का स्कोर है 16 रन, पारी का तीसरा और प्रगति पर महेंद्र धुले इस समय गेंदबाज की कमान पर। प्रबुद्ध हमारे अच्छी जानकारी देते हुए, महेकर इस समय किस टीम में खेलना है वाले रिएक्शन में, क्रेजी खेल रहे, इसमें भी खेल रहे हमारे स्कोरर महेकर। और 40+ का भी मुकाबला हम देख पा रहे हैं, 40-40 यानी कि गोल्डी क्रिकेट। 40 के बाद आपको कहीं बीमारी हो जाती है, उससे दूर भगाने के लिए ये 40+ क्रिकेट। अच्छी गेंद और जस्ट स्टैंड एंड डिलीवर, लेकिन मिस टाइमिंग और खिलाड़ी वहां पर मौजूद, आसान सा कैच, विकेट नंबर तीसरा मैदान से बाहर। 16 पर 3, तीसरा ओवर प्रगति पर। याद आएगा तू चट्टी का, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से। या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय मोतीरामजी निरगुडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य साहेबांना विनंती करून आपण यायचे, आपल्या या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय दीपक दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते मोतीरामजी निरगुडा साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। तदनंतर आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, शेलूगावचे आमचे अविनाशजी तरे, त्यांचे पिताश्री आदरणीय शंकर काका तरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी दीपक दादा चव्हाण यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण शंकरजी तरे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचं आहे।
शंकरजी तरे साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होत असताना आणि जाऊया मॅचच्या दिशेने आणि पुढेच एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये थैंक यू मैडी, बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर, बहुत बहुत शुक्रिया मैडी। 4 दिन में लगातार ये 5वीं रात में सभी मेहमानों की मेहमान नवाजी करना, टॉस करना, सभी का ओपिनियन लेना, बहुत बड़ी जिम्मेदारी को संभालते हुए यहाँ पर वेरी गुड जॉब मैडी, कीप गोइंग, कीप इट अप। नाउ बैक टू क्रिकेट। 3 ओवर का खेल समाप्त हुआ, 16 रन 2 विकेटों के नुकसान के बाद तीसरा विकेट भी गिरा अंतिम गेंद के तीसरे ओवर में, और महेंद्र दुले को मिलती हुई ये दूसरी सफलता। यस दीपक जी चौहान, यस। इसके बाद अविनाश तरे, जिनकी मीठी आवाज हम सुन पाएंगे हमारे कमेंट्री के बाद, उनका भी स्पेल होगा। टीम का स्कोर 16। नूर की शुरुआत गेंदबाज में तब्दीली होती हुई, हाई बैंड से गेंदबाज करने के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज सुमित। स्ट्राइकर पे बल्लेबाज खूंखार शिकारी साई मसने, अच्छे खिलाड़ी, उन्हें छक्का लगाकर अपने इरादे जाहिर के मैदान पर। ओ ग्रेट डिलीवरी बैलेंस पैड से यहाँ पर गेंद को खेलने की कोशिश थी, लेकिन जिस प्रकार से यहाँ पर खेलना चाहते बल्लेबाज, उनकी तमन्ना को यहाँ पर बीट करती गेंद। अरमान थी उनके एक बड़ी शॉट में तब्दील करे, लेकिन इस बार साहिल के सपनों को बीट करती हुई। साहिल का स्टांस काफी अलग है यहाँ पर, जिस प्रकार वो खड़े, बल्ला उनका देखिए किस प्रकार बल्ले को उन्होंने रखा है, बैक पर जाकर कट कर दिया इस गेंद को। खिलाड़ी वहां पर मौजूद, गेंद रक्षा कवर कंडीशन में खिलाड़ी वहां पर, लेकिन जब गेंद को सीमा पार छूती हुई, सीधा 4 रन। राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा। इनका स्कोर यहाँ पर 20 रन। यह आईपीएल की धुन बजती हुई इंडियन प्रीमियर लीग शुरू यहाँ पर, और यहाँ पर हमारे पीपीएल का ये बहुत ही शानदार सफर। साहिल से काफी उम्मीद है, साहिल अच्छी बल्लेबाजी इस वक्त करते हुए। ओ ग्रेट डिलीवरी, टपकाने के बाद गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई, अंपायर को यहाँ पर बिल्कुल अपील भी की थी अंपायर से निरंजन सावंत सर में बताते हुए, इस बीच वाइड का इशारा करते हुए। ये 5वीं वाइड है, 14 ओवर प्रगति पर है, और ये 5वीं वाइड गेंद फेंकी जा चुके हैं, यानी कि 5 रन अतिरिक्त के साथ, और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ा है। टीम का स्कोर 21, यानी कि 21 में 5 अतिरिक्त रन, 16 रन कुल मिलाकर बन चुके। साहिल ने 10 रन अब तक बनाए चौका छक्का लगाकर। आपकी बाहर निचले से में रखा देखिए कितनी परेशानी झेलनी पड़ी बल्लेबाज को। फ्रंट फुट पर जाने के बाद यहाँ पर बीट करने की कोशिश की, और इसमें कामयाबी मिली गेंदबाज को। डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद से रन नहीं बनेंगे, यहाँ पर स्कोरबोर्ड आगे नहीं जाएगा। रुका हुआ स्कोर 21, 14 ओवर प्रगति पर, रन नहीं बन पा रहे। सन्नाटे का माहौल बीच मैदान के ऊपर, कई दर्शक है लेकिन सन्नाटे का माहौल। ये देखिए फिर एक बार हुक करने की कोशिश, बल्लेबाज क्या कर रहे हैं, बैकफुट पर आ रहे हैं। लगातार बैकफुट पर आने के बाद गेंदबाज उसका समाचार लेते हुए, चिक गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार रखते हुए गेंदबाज करते हुए, नतीजा आपके सामने। डॉट की समाप्ति, गेंदे नहीं बल्कि पत्थर फेंकी जा रही है। कमाल की गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए एक शानदार गेंदबाजी। इस बार साहिल ने बड़ा शॉट भी तमन्ना थी, और गेंद सीमा पार। दैट्स अ ब्रिलियंट शॉट, दैट्स अ 6। पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय, भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज करीत सुटलाय। सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल, दिवसाई बनच्याच नावाचा होणार विमानतल, दिवसाई निश्चित तौर पर 19 पर खेल रहे साहिल पर। साहिल ने 2 छक्के लगाए, चौका लगाया, एक सिंगल डबल के माध्यम से टीम का स्कोर उन्होंने आप आगे बढ़ा। गेंद का प्रबंध किया जाए, गेंद का परीक्षण किया जा रहा है, गेंद की जांच की जा रही है, और यहाँ पर गेंद का परीक्षण करने के बाद गेंद का प्रबंध किया जाए। बल्लेबाज की ओर से गेंद की मांग की जा रही है। क्या शॉट था, क्या नजाकत थी, क्या कमाल थी, कमाल का शॉट था पर। हाई बैक क्लिप से खेला हुआ शॉट था, बिल्कुल गेंद को बीच लिया, और उसी शॉट की तमन्ना पिछले 2 गेंदों से मन में रखी हुई थी। इस बार कामयाबी हासिल की, और गेंद आउट ऑफ द पार्क, सीधा 6 रन की मोहर लगती हुई। साहिल मसने के बल्ले से निकलता हुआ ये दूसरा छक्का। इस साहिल से काफी उम्मीद है। मैंने पहले कहा था कि ये खूंखार शिकारी है, ये रनों की मशीन है, ये जलता अंगार है। मजा आएगा खेल का। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 14 ओवर प्रगति पर 27 पर 3 विकेट गिरी यहाँ पर।
और ये देखिए अजीब और गरीब तरीके की गेंदबाजी, इस बार दिशा बदली लेकिन अंपायर ने भी कहा इट इज अ वाइड कॉल फ्रॉम अंपायर और टीम का स्कोर 28 पर पहुंचता हुआ। गेंद यहां पर आती भी, टीम का स्कोर अब चौथा ओवर प्रगति पर 28 पर। टॉस हारने के बाद क्रेजी बॉयज बल्लेबाजी करती हुई, अच्छी बल्लेबाजी साहिल के द्वारा तारीफ काबिल गेंद बल्लेबाजी। ब्लॉक हॉल की गेंद, यहां पर गेंद को एग्जीक्यूट किया सीधे बल्ले से, शॉर्ट बैक क्लिप से खेला हुआ शॉट तक, गेंद लॉन्गर के ऊपर खिलाड़ी मौजूद है और यहां से मिलेगा महज एक ही रन। टीम का स्कोर 29, 4 ओवर का खेल समाप्त हुआ 29 पर 3, 4 ओवर के समाप्ति के तत्पश्चात टॉस हारने के बाद क्रेजी बॉयज पहले बल्लेबाज करते हुए। दोस्तों पहला मुकाबला हुआ स्वप्निल 11 पीपी रेवेंजर्स के बीच में। 52 का लक्ष्य था लेकिन स्वप्निल 11 नहीं बना पाई, उनके सपने टूट चुके हैं और इस प्रतियोगिता में सुपर 4 में पहली टीम शरीक हुई वो है पीपी रेवेंजर्स टीम। उससे पिछले मुकाबले में हमने देखा कि मास्टर 707 और मिताली 11 के बीच में मुकाबला हुआ, उस मुकाबले को जीता मिताली 11 ने। वो टीम हो चुकी है इस प्रतियोगिता में दूसरी सुपर 4 में क्वालिफाई होने टीम, अब तीसरी, उसके बाद चौथी, उसके बाद 2 सेमीफाइनल, उसके बाद 40+ का एग्जीबिशन मुकाबला, उसके बाद होगा फाइनल का मुकाबला। क्योंकि पिछले कई महीनों से, कि पिछले 3-4 महीनों से पीपीएल की काफी चर्चा है, हर यहाँ पर शहर में, हर गांव में और हर गली गली में ये पीपीएल की चर्चा हो चुकी है और ये चर्चा का विषय बनने वाली पीपीएल आज अंतिम चरणों पर आती हुई। दोस्तों क्रिकेट का ये कारवा आज अंतिम चरण में आता हुआ। टीम का स्कोर 29, 3 विकेटों के नुकसान के बाद 4 ओवर के समाप्त के तत्पश्चात अंतिम ओवर प्रगति पर गेंदबाजी में तेज गेंदबाज अखिल बुबेरे आते हुए, स्ट्राइकर बल्लेबाज साहिल जिनसे उम्मीद काफी है, उम्मीद का दिया उन्होंने चला 2 छक्के लगाकर 19 पर खेलते हुए। पटकी भी गेंद थी, गेंद को यहां पर खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच। जिस शिकार के यहाँ पर जिस खिलाड़ी के लिए जाल बिछा था, मछली जाल में फंस चुकी है और लौटना होगा बल्लेबाज साहिल के पैर का अंत हुआ। बड़ा शिकार मैदान से बाहर। 29 पर 4, 5वां ओवर प्रगति पर। शनिवार रविवारी हो मैच सबक सीखना चाहिए हमारे युवाओं को। पढ़ाई पर ध्यान दो दोस्तों, अपने करियर पर फोकस करो, क्योंकि अभी भी कहा किशन कतोरे साहब ने, क्योंकि बदलापुर काफी बदल रहा है दोस्तों और आपको भी बदलना होगा। अच्छी गेंदबाजी, ये देखिए बाहर आकर खेला था, शॉट था, खराब शॉट का सिलेक्शन, खिलाड़ी वहां पर मौजूद, फ्लाइंग स्लिप में पकड़ा हुआ कैच था और यहां पर 5वां विकेट गिरता हुआ। 29 पर 5, 5 ओवर प्रगति पर। वांगणी गावाची शान, राजेंद्र शेलार संपत देशमुख देती सर्वांना मान, पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण, पालक मंत्री प्रीमियर लीगचे जमल्यात सर्वजण। स्वप्नील शेलावले वीरेंद्र जवेरी, त्याची न्यारीच कामगिरी, क्रिकेट वीरांनी गरुडा परी, भारी घेतली उंच भरारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी, ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी, ज्याच्या त्याच्या हरे के जुबान के ऊपर दीपक चौहान साहब और हमारे योगेश जी राउत इनका नाम है और साथ साथ संपत जी देशमुख और साथ साथ हमारे दत्ता जी भी, उनका भी काफी यहाँ पर इस प्रतियोगिता में मेहनत है उनकी। ही इज हैट्रिक नाउ, अखिल बुबेरे यहाँ पर हैट्रिक के कगार के ऊपर है, देखना क्या हैट्रिक प्राप्त कर पाएंगे। ओ ग्रेट डिलीवरी, सच अ ग्रेट डिलीवरी, सटीक लाइन पर फेंकी हुई गेंद थी, सही दिशा संतुलित लाइन से फेंकी हुई गेंद थी, बल्लेबाज को चकमा दिया, फुलर लाइन की डिलीवरी और बल्लेबाज नहीं समझ पाए। पिछले 3 गेंद में एक भी रन नहीं है। टीम का स्कोर रुका हुआ 5 विकेट गिरने के बाद 29 पर 5। 3 गेंदें अभी विशेष अच्छी गेंदबाजी, मोरिया 11 बहुत ही शानदार नपीतुरी गेंदबाज करती हुई और बल्लेबाज के कदम गर्दन पर सिकंजा कसती हुई। पटकी भी गेंद थी, पुल कैच, गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद, काफी रफ्तार साथी में और ये शानदार कैच। एक और विकेट का नुकसान, 6वां विकेट मैदान के बाहर। पिछले 4 गेंद से एक भी रन नहीं है और पिछले 4 गेंद में 3 विकेट प्राप्त कर अखिल ने शानदार किरदार निभाया। कमाल की गेंदबाजी।
इस ओवर में महज 4 गेंदें फेंके जा चुके हैं, 3 विकेट प्राप्त किए गेंदबाज ने। अखिल की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है, क्योंकि स्लोक ओवर में जिसे तोड़ फोड़ो ओवर कहा जाता है, और इस ओवर में अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। बल्लेबाज की हालत इस प्रकार तू चल मैं आया, और इसी तरह के मैदान के ऊपर कोई भी टिक नहीं पा रहे, लंबी साझे नहीं बन पा रहे, और अंतिम 2 गेंदे 29 पर काफी न्यूनतम स्कोर है पीपीएल का। यह सबसे न्यूनतम स्कोर रहेगा आज के इस प्रतियोगिता का। मोरिया 11 टॉस जीतने के बाद क्रेजी बॉयज को पहले बल्लेबाज के लिए मौका दिया और एक चुनौती खड़ा कर दी उनके सामने। उस चुनौती को स्वीकार नहीं कर पा रही है, एक लंबी चुनौती, कमाल की गेंदबाजी अखिल बुबेरे। ब्यूटीफुल डिलीवरी, और यहां पर लौटना होगा बल्लेबाज को। 5 गेंदे में पिछले 3 विकेट गिरी है, और यहाँ पर 6ठा विकेट मैदान से एक बार। क्या इस प्रतियोगिता में आज के दिन में क्या हम मेडन ओवर देखने जा रहे हैं, क्योंकि अंतिम गेंद फेंकी जाएगी, यदि गेंद डॉट फेंकी जाएगी तो इतिहास के पन्ने के ऊपर अखिल बुबरे यहाँ पर एक इतिहास के पन्ने के ऊपर पीपीएल में एक और सुनहरी दास्तान लिख पाएंगे। रमेश मैकर हमारे स्कोरर, लेकिन नॉन स्ट्राइकर पर मौका नहीं मिलेगा उनको, क्योंकि एक गेंद फेंकी जानी है। देखना दोस्तों, क्या इस प्रतियोगिता में अखिल के माध्यम से हम मेडन ओवर देखने जा रहे हैं। एक जबरदस्त किरदार निभाया उन्होंने, और क्या नफीतुली सट्टी गेंदबाजी, इसे कहते हैं उम्दा प्रदर्शन, बहुत ही शानदार गेंदबाजी। अंतिम गेंद इस ओवर की 29 पर 7 विकेट। ये देखिए रन बनेगा यहां से या नहीं, फिर एक बार रन तो जरूर बना यहाँ पर, और 30 रन बनाकर 7 विकेट गिरी है। 31 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। अखिल थोड़े से नाराज हुए, क्योंकि यहां से रनआउट का खतरा था। अगर ये रनआउट होता तो मिडन ओवर फेंका जा सकता था, लेकिन कमाल की गेंदबाजी। दोस्तों 30 के ऊपर यह पारी सिमट चुके हैं टॉस जीतने हारने के बाद। पहले क्रेजी बॉयज बल्लेबाज की, और 31 का आसान सा लक्ष्य मोरिया 11 के सामने। क्या इस प्रतियोगिता में पिछले 2 मैचेस में स्कोर यहां पर बिल्कुल चेस नहीं हुआ, लेकिन क्या यह स्कोर चेस होगा या नहीं होगा? क्या क्रेजी बॉयज जीत पाएगी या फिर मोरिया 11 जीत पाएगी? तो आइए सुनते आगे की कहानी मैडी की जुबानी। थैंक यू। तर धन्यवाद। या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। सुपर 8चा 4था सामना आजच्या रात्रीमधून टायगर 11 वर्सेस गुरु 11। चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टायगर 11 वर्सेस गुरु 11। मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय नितीनजी कांदळगावकर, नेरळ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत। गुरु 11 टीमचे कॅप्टन आपण चला टॉससाठी, आणि प्रतिस्पर्धी संघ टायगर 11 प्रमोदजी खंडागळे, ज्ञानेश्वरजी पाटील, प्रवीणजी गोळे यांचा संघ। टायगर 11 या संघाचे संघ मालक आहेत, आणि गुरु 11 चे गुरुनाथ मसने हे या संघाचे संघ मालक आहेत। चला आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत 2 टीम मध्ये। आज सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, जे खेळाडू आहेत ना व्यासपीठावरील आपण खाली उतरायचे। चला खेळाडू, सर्व खेळाडू फक्त व्यासपीठ संघ मालक आणि मान्यवर असतील याची नोंद घ्या। व्यासपीठावर फक्त संघ मालक आणि मान्यवर। चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी नितीनजी कांदळगावकर, नेरळ भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, यांच्या शुभास्ते केला जाईल। एका बाजूला भावेश कुंभार आणि दुसऱ्या बाजूला निलेश जाधव, वांगणी शहराचा लाडका खेळाडू डॅनी। हेड असा कॉल आणि टेल। टायगर 11 या संघाने नाणेफेकी जिंकली, आणि जाऊया मॅचच्या दिशेने द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल। या एक कॉमेंट्री बॉक्स मधून व्हॉइस ऑफ डोंबिवली आदरणीय प्रसादजी परब सर। थँक्यू सो मच मॅडी। आणि त्याचबरोबर मच्छिंद्र पाटील सुद्धा धन्यवाद। लो स्कोरिंग मॅच मगाशीच आवर्जून मी उल्लेख केला की मोरिया 11 हा संघ अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये ज्याने समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम केलंय। एक मिनिट प्रसाद सर, सन्माननीय प्रणवजी शेलार
साहेबांना विनंती करून आपण याचे आपल्या शुभाचे आपण एक या ठिकाणी सन्मान करू. सन्माननीय शशिकांतजी खैरे साहेब एक्स रिटायरमेंट साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला. प्रणवजी शेलार साहेब यांच्या शुभास्ते. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय संभाजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अलेपाटा पतपेढीचे अध्यक्ष आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रणवजी शेलार साहेबांना विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण संभाजी शिंदे साहेबांचा देखील मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि सन्माननीय सुधाकरजी बैकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी प्रणवजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने, या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून पुढचे एकदा हे द्वितीय सत्र. थँक्यू मॅडी अगेन. पॉपिंग ग्रीज डार्क केली जाते मैदानावर. आपण बघतोय की मातीची विकेट आहे, मातीची खेळपट्टी आहे. अशा मुवमेंटला पाहायला मिळतात की सातत्याने मात्र कुठल्या प्रकारचं इथे ऑर्ग्युमेंट नको आहेत म्हणून असं मात्र पंच सांगतात की पॉपिंग ग्रीज आपण सातत्याने डार्क करा. आमच्या क्युरेटर्सचं काम वाढलंय. आणि मोरिया 11 या संघाबद्दल मगाशी मी चर्चा करत होतो, बोलत होतो की असा एक डाकवा संघ आहे या स्पर्धेमध्ये ज्याने मात्र समोरच्या संघाला अक्षरशः नामोहरम केलंय. कालच्या दिवसाले 2 सामने अजूनही डोळ्यासमोर आहेत. तरळत्यात अक्षरशः महेंद्र धुळेची अप्रतिम आणि एक भेदक गोलंदाजी. आणि त्याचा एक सिलसिला आहे क्रिकेटमध्ये. पालकमंत्री प्रीमियर लीगमध्ये त्याने हे ठरवून आले, अक्षरशः त्याने कागदावर लिहून ठेवलं आहे पालकमंत्री प्रीमियर लीग सुरू होण्याच्या अगोदर की प्रत्येक षटकात मला विकेट घ्यायचीच आहे आणि तो घेतोच आहे. कालच्या दिवसाने 4 विकेट घेतल्या 4 षटकांमध्ये 2 सामन्यांच्या माध्यमातून. आज सुद्धा पण त्याने तेच चित्र दाखवलं. 2 षटकं हाताळली, एका षटकात विकेट मिळाली नाही पण त्याची ती कमी पूर्ण केली त्याने दुसऱ्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकात त्याने 2 विकेट्स घेतल्या. नाणेफेक जिंकल्यानंतर टायगर 11 या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पारितोषिकांची संख्या आमच्यापर्यंत पोहोचली या स्पर्धेमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पालकमंत्री प्रीमियर लीगमध्ये कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळेल रोख रुपये 1 लाख आणि भव्य दिव्य पालकमंत्री प्रीमियर लीग चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 65,000 रुपये, आकर्षक भव्य दिव्य PPL ट्रॉफी. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक समान आहे, रोख रुपये 45,000 रुपये आणि आकर्षक भव्य दिव्य PPL चषक. ओडिया मैदानाच्या आतमध्ये लक्ष छोटंसं आहे मैदानावर. पुन्हा एकदा मोरिया 11ला ते चेस करायचं आहे, ते 31 धावेंचं. कालच्या दिवसात 40 धावसंख्येचा पाठला गेला. समोरच्या संघाला 39 धावांवर थांबवलं 5 षटकांमध्ये. पुढच्या सामन्यामध्ये अवघ्या 36 धावांवर थांबवलं आणि 37 धावसंख्येचा पाठलाग लिलया पार केला आणि मोरिया 11 हा संघ पुन्हा डोळ्यासमोर येतोय इथे 31 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. हो, अप्रतिम डिलेव्हरी. सुनील नरेनची आठवण करून देतो हा गोलंदाज. बघा, सुनील नरेनची हीच खासियत आहे, चेंडू जेव्हा रिलीज काढायचा वेळेला तो चेंडू रिलीज पॉईंटवर येतो तोपर्यंत त्याचा चेंडू त्याच्या पाठीमागेच लपलेला असतो. इथे सुद्धा चित्र पाहायला मिळते. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आदम, जो मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये माध्यमातून गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. गोलंदाजीवर आक्षेप घेतला गेलाय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. आदम क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा पुन्हा एकदा प्रयत्न. स्ट्राईक एंडला आय थिंक प्रशांत आहे, धनंजय आहे आणि दोन्ही चेंडू धाव. सुनील नरेनचा आय थिंक मोठा फॅन आहे वाटतं आदम, त्यामुळे त्याच्या शैलीतनं गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय. ॲज इट इज रिलीज पॉइंट अप्रतिम आहे, मनमोहक आहे. 2 चेंडू सरग निर्धाव टाकलेत क्रेझी बॉयज संघाच्या माध्यमातून आदमने. स्लो रन चेंडू, गप्पीमध्ये परिवर्तन, फटका. इथे थोडासा अपिच खेळायचा होता पण टायमिंग झाला नाहीये. बॉटम एजला चेंडू निश्चित लागला पण एलिव्हेशन मिळालं नाही, ताकद कमी पडली आणि पहिलं यश आपल्या संघाला आदमने मिळवून दिलंय. संघाची धावसंख्या 0 असताना पहिलाच धक्का लागलाय मोरिया 11 या संघाला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. पालकमंत्री प्रीमियर स्पर्धा ठेवलाय वांगणी या शहराला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राहुल दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. फर्स्ट विकेट डाऊन ऑन 0. संघनायक आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. या संघाच्या माध्यमातून सांगितलं तर आपण बघितलंय मागच्या 2 दिवसांमध्ये किंवा कालच्या दिवसामध्ये 2 सामन्यात आपण 1 डाऊन बॅट्समन शक्यतो आपण बघितलं की महेंद्रला. पण इथे मात्र थोडंसं इम्प्लिमेंट किंवा थोडेसे मात्र चेंजेस आहेत कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. स्कोअर थोडासा लो, म्हणजे एक छोट्या टोटलचा पाठलाग ते करायचं आहे. 30 चेंडू 31 करायचे आहेत पण आता मात्र 3 चेंडू निर्धाव आले आहेत आणि त्यामुळे सुमितला प्राधान्य दिलं किंवा सुमितला प्रमोट केलंय. ते म्हणजे 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी तो येतोय स्ट्रायकिंग एंडला. ट्रॅक चेंज केलाय आदमने. राऊंड विकेट तो गोलंदाजी करेल, तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुमितला.
समोर एक्झिक्यूट केलाय, सेफ शॉट आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. चांगला अपिश फटका पाहायला मिळाला, सेफ शॉट व्ही शेप मध्ये. बॅटचा फ्लो खूप काही सांगून गेला, कारण पॉवर प्ले सुरू आहे, याचा फायदा उचलला सुमितने. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. यस प्रबुद्ध आमच्यासोबत आहे, सांगतो की हलक्या त्याने एक्झिक्यूट केला फटका, कारण आदमने अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेमध्ये जखडून ठेवलंय. स्ट्राईक केला पहिल्यांदाच प्रशांत. धावसंख्या 1. शॉर्ट ऑफ लेन त्या कट करायचा प्रयत्न, हो भन्नाट वेग. सुनील नरेनचा निश्चित म्हणे की मोठा फॅन असेल, पण सुनील नरेन हा फिरकी गोलंदाज आहे, पण इथे मात्र हा वेगवान गोलंदाज आहे आदम. कट करतात चेंडू, ही खासियत आहे खेळाडूची. हो पुन्हा डावे फ्रॉम द बॉडी, लांब ठेवलंय. गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग अँड फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड फ्रॉम आदम. आणि पूर्णपणे इथे जखडून ठेवलंय मोर्या 11 सारख्या बलाढ्य संघाला. ज्या संघाची खासियत अशी राहिली आहे की पहिल्या सत्रामध्ये जर त्यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असेल तर समोरच्या संघाला पहिल्या सत्रामध्ये कमी धावसंख्यांमध्ये रोखणं हा त्यांचा एक गुणधर्म राहिला आहे किंवा त्यांची एक सवय राहिली आहे. आणि ती सवय पाहायला मिळाली तिसऱ्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय की कालच्या दिवसापासून आपण ते बघतोय, तिसरा सामने ते खेळत आहेत आणि समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखलेलं आहे. मास्टर कार इथे मात्र आय थिंक मला सांगतात मॅडी की यूज केलंय मोर्या 11 या संघाने. स्वतः कॅप्टन मैदानाच्या आत मी जातोय महेंद्र चर्चा करण्यासाठी 2 बॅट्समन बरोबर, कारण हा एक ऑप्शन आहे या स्पर्धेमध्ये PPL मध्ये, पालकमंत्री प्रीमियर लीगमध्ये. मगाशी आम्ही जेव्हा काल इथे आलो तेव्हा आमच्या उजव्या बाजूला एक फलक आहे, त्या फलकावर पूर्णपणे नियमावली आहे आणि त्या नियमावलीमध्ये हा प्रश्न मला पडला होता की मास्टर कार्ड एक्झॅक्टली काय आहे. तर मास्टर कार्ड अशा प्रकारे यूज केलं जातं. ते मात्र 5 षटकामध्ये तुम्ही या संघाचा संघ नाही किंवा संघ मालक म्हणजे तुम्ही जाऊ शकतात आणि तुम्ही आपल्या बॅट्समनबरोबर किंवा आपल्या खेळाडूंबरोबर चर्चा करू शकतात. हे मास्टर कार्ड आहे, पण याची तुम्हाला अनुमती घ्यावी लागते आयोजकांच्या माध्यमातून, नंतर मात्र तुम्हाला यूज करायचं आहे. एका षटकाकडे धावसंख्या 1. अप्रतिम स्पेल, कंजूस गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. ती म्हणजेच आदमची फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट आपल्या नावावर केली. स्ट्रायकिंग केला सुमित. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय नवीन षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय तो गोलंदाजी करण्यासाठी. बॉलर्स नेम, बॉलर्स नेम प्लेअर नाही आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. विकी पाटील. चला 12वा खेळाडू पाठवायचा ताबडतोब. कट करायचा प्रयत्न होता, चेस केलं चेंडूला, अप्रतिम आउट स्विंग. विकीचा हा पहिला चेंडू निर्धाव. सुमित समोर थोडासा वेळ घेत आहेत. मला असं वाटतं की जो कानमंत्र दिलाय महेंद्र धुळेने आणि ते बघायचं त्याच्या प्रकारे कशा प्रकारे ते इम्प्लिमेंट करून दाखवणार आपला कानमंत्र महेंद्रचा. हे दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव. स्टेपवरून खेळायचा प्रयत्न होतोय, डॉट डिलिव्हरी अगेन, भन्नाट वेग. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, स्टेपाडून फुलटॉस करण्याचा प्रयत्न बॅटवर. आणि मला असं वाटतं कानमंत्र इम्प्लिमेंट करण्यासाठी अजून दोन्ही फलंदाज वेळ घेत आहेत. धावा येत नाहीयेत. मागचे जर 8 चेंडू आपण बघितले तर एकच धाव अंकित झाली आहे, 1 विकेट मिळाली गोलंदाजाला आणि थोडासा बॅकफुटला संघ तो म्हणजेच मोर्या 11. हा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न होता, आउटसाइड एज, पॉइंटला चेंडू निघून जातोय. स्ट्रायकिंगला प्रशांतला येण्याची संधी मिळते. धावांसाठी थोडंसं स्ट्रगल करावं लागतं, झगडावं लागतंय. इथे मात्र मेहनत करावी लागते, पण गोलंदाजांनी वेगळी छाप सोडली. पहिल्या षटकात खरंच खूप चांगली गोलंदाजी आपण आदमची बघितली. त्याचा एक जबरदस्त स्पेल, त्याने एक वेगळी छाप सोडली आणि एकच धाव खर्च करून 1 विकेट आपल्या नावावर केली. आणि तो प्रेशर अजूनही टाईट करण्याचा किंवा अजूनही इथे मात्र मोठा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न पुढचा गोलंदाज विकी पाटील करतोय. स्ट्रायकिंगला प्रशांत. धावसंख्या 2, 1 गडी बाद. चेंजेस काय म्हणतो फिल्डिंगमध्ये, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑफ लेग खेळाडू सेट झालाय. सर्कलच्या आतमध्ये आपण बघूया स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, फ्लाइंग स्लीपमध्ये खेळाडू, पॉईंटला खेळाडू, शॉर्ट कव्हर लेग खेळाडू आणि एक खेळाडू आता मात्र शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये. कट केलाय चेंडूला, लास्ट मोमेंटला गलीमधून एक्झिक्यूट केलाय. चेस सुरू आहे, चेंडूच्या मागे खेळाडू एक बॅकअप देण्यासाठी समोरून येतोय आणि तोपर्यंत प्रशांत 2 धावा इथे कंप्लीट करतोय. सेन्सिबल क्रिकेट. ते म्हणतात ना की सीधी उंगली से अगर घी नाही निकला तो उंगली टेंडी करनी पडते. इथे आपण बघितलं की 2 गोलंदाज ज्याप्रमाणे अक्षरशः आग ओकतायत गोलंदाजच्या माध्यमातून, अशा मुवमेंटला त्याच्यासमोर मोठा फटका मारण्याचा जेव्हा प्रयत्न झाला ते मात्र चेंडू एकदम मिस्त्री झाला किंवा निर्धाव तरी गेलाय. अशा मुवमेंटला सेन्सिबल क्रिकेट चाणक्य नीती वापरली आहे प्रशांतने. धावसंख्या 4. लोअर फुटला चेंडू होता, मागे जातोय चेंडू बॅटच्या आतली गड घेऊन. फर्स्ट बॅट देन ग्राउंडिंग.
मागे गेलाय चेंडू, डॉट डिलिव्हरी. दोन्ही गोलंदाजांनी अक्षरशः नामोहरम केलंय मोरिया 11च्या फलंदाजांना. पण अजूनही मैदानावर आपण बघितलं तर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि सुमित. त्याच्यानंतर खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे मोरिया 11 संघाकडे. सामन्याला कधीही कडलाटणी देऊ शकतात. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला येत आहेत मिड विकेटवरून चेंडू कव्हर करण्यासाठी. सायली मिडॉनमध्ये तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटका फक्त 5 धावा. आणि निश्चित म्हणणे की मात्र क्रेझी बॉयज संघाने दाखवून दिले क्रेझी किया रे. 2 षटकात फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावर. काय गोलंदाजी केली आहे, अक्षरशः जखडून ठेवणारी गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, पूर्णपणे डॉमिनेट करणारी गोलंदाजी. एक विकेट मिळवून दिली आहे पण त्यानंतर मात्र विकेट मिळाली नाही. कारण पहिल्या षटकात आपण पाहिलं की तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळाली होती आदमला. पण नंतर मात्र 9 चेंडू अजूनही वाट बघावी लागली आहे दुसऱ्या विकेटसाठी. पण धावा सुद्धा आपण बघितलं तर कमी खर्च झालेत. या षटकाचा उल्लेख जर आपण केला, या षटकात फक्त 4 धावा खर्च झाल्यात विकीकडून. एकूण षटकात संपतात ती 2 धावा अंकी झाले ते 5. लक्ष आहे ते 31 धावांचं. मैदानावर अजूनही 26 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक ते 18. पुन्हा आदम गोलंदाजी मार्कवर का होईना, कारण पहिल्या षटकात त्याने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे क्रेझी बॉयज संघाच्या माध्यमातून. आणि त्या संघाचा रंग जर बघितला, टी शर्टचा रंग जर बघितला तर रेड आहे, लाल रंग, जो भल्या भल्यांना थांबवतो. रोडवर सिग्नलवर रेड सिग्नल दिसला, गाड्या थांबतात, ट्रेनच्या ट्रॅकवर रेल्वे थांबतात, मेल थांबतात. आणि बघायचं आहे इथे मात्र क्रेझी बॉयज संघ मोरिया 11चं घोडदौड इथे थांबवणार का. 18 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पालकमंत्री प्रीमियर लीग मधला सगळ्यात महत्वाची लढत सुरू आहे. हाय व्होल्टेज मॅच, सीझन 5 6th डे, लास्ट डे. आदम सज्ज सेकंड स्पेल मध्ये. स्ट्रायकिंगला प्रशांत. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, अत्यंत भेदक मारा, बॉडी लाईन. पण प्रशांतच्या बॉडीला काहीच होणार नाही. अत्यंत मजबूत शरीरयष्टीचा खेळ खेळण्यात आहे. बघा गोलंदाज येतोय आदम, चर्चा करतोय कुठे जास्त हा चेंडू डायरेक्ट हिट झाला तर नाही ना, डायरेक्ट मोठा हिट झाला तर नाही ना. दिस इज द स्पोर्ट्समन स्पिरिट. पण प्रशांतचं कौतुक करेन की हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र एकदा तिथे कंप्लीट झाली आहे लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धाव फलकर 6. छोट्या धावसंख्येमध्ये सुद्धा आम्ही फाईट करू शकतो आणि क्रेझी बॉयज संघाने हेच दाखवून दिलंय आणि आमच्या सर्व लाडक्या रसिकांना दाखवून दिलंय क्रेझी किया रे. अवघ्या 6 धावा धाव फलकर. 31 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे मोरिया 11 संघाकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. अप्रतिम आउटस्विंग, अप्रतिम आउटस्विंग, सुपर बॉलिंग. मुख्य अस्त्र आहे ते म्हणजे चेंडू कट करणं, कटर टाकणं. आणि आदमने प्रत्येक मोमेंटला किंवा प्रत्येक क्षणाला, प्रत्येक चेंडूवर आपल्या रसिकांना, आपल्या प्रेक्षकांना इथे मात्र अजिबात निराश केलं नाहीये. सुपर बॉलिंग, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि 2 खेळाडूंच्या मध्ये काय होतंय, हा ना हा ना, तुला नाही मला नाही, आणि चेंडू खाली जमिनीला दान. झेल इम्पॉर्टंट होता. विकेट सॅक्रिफाईस इथे करावी लागणार. बघायचं कोण विकेट सॅक्रिफाईस करणार. प्रशांत जागेवर हल्ला नाहीये, जागेवरच उभा आहे आणि सुमितला विकेट सॅक्रिफाईस करायला लागते. सुमित ज्याप्रमाणे स्ट्रायकिंगला जात होता असं वाटलं होतं की प्रशांत तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करेल. प्रशांतने सांगितलं मी नाहीच, तुलाच विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. दुसरी विकेट, दुसरा फलंदाज बाद होतोय मोरिया 11 संघाचा. संघाची धावसंख्या आपण बघूया. प्रबुद्ध गाणेवाला सांगतात एकूण अंकी जर त्या 7 धावा आणि 7 या धावांवर 2 गडी बाद. जी जान से पूरे प्राण से, जी जान से पूरे प्राण से बस एक आवाज निकलती है. बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल पालक मंत्री प्रीमियर लीग, बीपीएल बीपीएल बंगनी क्रिकेट प्रीमियर लीग. उल्लेख केला की पनवेल पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये आपण जर बघितलं तर म्हणजे मला माहिती नाही की कुठला खेळाडू जास्त पॉईंटवर सेल झाला किंवा कुठल्या पॉईंटवर जास्त पॉईंटवर कुठल्या संघाने त्याला घेतलेलं आहे. पण डेफिनेटली सांगतो की मोस्ट व्हॅल्युएबल क्रिकेटर कोण माझ्या आतमध्ये कोण असेल कालच्या दिवसापासून, तो म्हणजेच महेंद्र धुळे. तो येते माझ्या आतमध्ये. बॉलिंगमध्ये सुद्धा एक जबरदस्त इम्पॅक्ट आणि बॅटिंगमध्ये सुद्धा तेवढा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळाला आहे. पण आदमच्या समोर बघायचं आता मात्र स्ट्रायकिंगला प्रशांत कशा प्रकारे त्याला तोंड देणार. पुढचा चेंडू आदमचा. ओ व्हॉट अ शॉट,
व्हॉट अ शॉट, जसा चेंडू तसं उत्तर. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम प्रशांत, सीमारेषेबाहेर बेधुंद करणारा फटका, षटकार. प्रशांतने हे दाखवून दिलं की सुमितला त्याने विकेट सॅक्रिफाईस का करायला लावली. तो अक्षरशः फ्रीज होऊन उभा होता, अक्षरशः फ्रीज झाला होता. तो अजिबात जागेवर आला नाही. बॅट एकामध्ये त्याने टिकवली होती, दोन्ही पायाने आपल्या जागेवर होते आणि सुमितला सांगितलं की तूच परत जा. पण जसा स्ट्राईक एंडला उभा राहिला आणि काय षटकार ठोकलाय. आदमच्या अंगेस मला असं वाटतं अत्यंत फास्ट अँड फ्युरियस षटकार हा असेल पालकमंत्री प्रीमियर लीग मधला. मॅग्निफिसंट शॉट. क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट chennaicricket.in माध्यमातून गौरव सावंत. चला सामना सुरू करा, फास्ट खेळायचा, वेळ घेऊ नका, वेळ खूप कमी आपल्याकडे. आजचं शेड्यूल पूर्णपणे 8 सामन्यांचं आहे, ते आम्हाला कव्हर करायचे आहेत 8 सामने. सामना क्रमांक 3 सुरू आहे मैदानावर. हवेमध्ये चेंडू उंच तर गेलाय, बघायचं लांब गेलाय का. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला जज करतोय, बरोबर त्याच्या हातामध्ये त्या ओंजळीमध्ये चेंडू होतोय आणि इथे मात्र प्रशांतची विकेट मिळवली आहे. पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय फ्रॉम आदम आणि फलंदाज बाद. नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचं, नाव गाजतंय योगेश दादांचं, नाव गाजतंय दीपक दादांचं, नाव गाजतंय योगेश दादांचं. उल्लेख आपण बघितला आमच्या प्रमुख आयोजकांचा. बघायचं प्रशांतलाच रिप्लेस नवीन फलंदाज करतोय तो, त्याचं नाव सुद्धा प्रशांतच आहे, उर्फ लाल्या. प्रशांत सूर्यराव, दीपक चव्हाण साहेब, त्याचबरोबर योगेश राऊत. अक्षरशः कंबर कसली आहे या सर्व आमच्या आयोजकांनी. 5व्या परत आम्ही काहीतरी नवीन घेऊन आलो आहोत. खास करून ठाणे जिल्ह्यामध्ये ही पहिल्यांदाच आपल्याला लीग फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते, ती सुद्धा रजनीमध्ये. असं नाही की लीग फॉर्मॅट झाला नाहीये, TDPLच्या माध्यमात आपण लीग फॉर्मॅट बघितलं, पण पहिल्यांदाच रजनीमध्ये तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. स्टार्ट टू एंड, फ्रॉम डे 1 टू डे 6. स्ट्रायकिंगला महेंद्र, चांगला कॉन्टेस्ट, हा चेंडू बघण्यासारखा असेल. आदम वर्सेस महेंद्र. हो, बॉटम हँड, सेन्सिबल क्रिकेट. काय कव्हर मध्ये एक्झिक्यूट केलंय. एकदा तर कम्प्लीट केली, साईड स्वतःकडे रोटेट तर केलं, पण इथे मात्र आदमच्या समोर एक चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना इथे धावसंख्येने दिला आकार धावफलकावर. षटकाराच्या नंतर धावसंख्येने निश्चित वेग पकडलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 14 धावा अंकित झाले धावफलकावर. तीन षटका घेर 14 धावा धावफलकावर. 12 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. इनिंग ब्रेक म्हणणार नाही तर 3 षटकांनंतर ड्रिंक ब्रेक झालेला आहे आणि ड्रिंक ब्रेकमध्ये मैदानाच्या मध्ये महेंद्र सारखा फलंदाज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की क्रेझी बॉयजच्या महत्त्वाचा गोलंदाज आदमची 2 षटकं संपलीत. ही मोरिया इलेव्हनसाठी चांगली गोष्ट आहे, कारण आदमने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, अत्यंत तिखट मारा, अत्यंत कंजूस गोलंदाज आहे. 2 षटकं त्याने हाताळली, एकही निर्धाव नाही. 10 धावा खर्च करून 2 विकेट्स त्याने मात्र आपल्या संघासाठी मिळवल्या. आणि म्हणूनच आदमसारखा खेळाडू या संघामध्ये, म्हणूनच क्रेझी बॉईज हा संघ हा पोहोचलाय तो सुपर 8 मध्ये. बघायचं आहे कॉन्टेस्ट दोन्ही संघासाठी महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंत आपण कालच्या दिवसापर्यंत बघितलं, कारण की आपण लीग मॅचेस बघितल्या, नॉकआउट स्टेजला आपण जाऊन आता पोहोचलो आहेत. कारण या मैदानात आपण बघतोय की नॉकआउट स्टेज सुरू आहे. आज शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. इथून मात्र जो संघ पराभूत होईल तो मात्र पुढच्या वर्षी वाट बघेल पुन्हा पालकमंत्री प्रीमियर लीगची. पण जो संघ जिंकेल तो मात्र थेट उपांत्य फेरी गाठेल. स्ट्रायकिंगला महेंद्र एकदा तिने कंप्लीट केली मागच्या षटकाला शेवट चेंडूवर, त्यामुळे स्ट्रायकिंगला तो येतोय. आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 17 धावांची गरज आहे क्रेझी बॉईज या संघासमोर, मोरिया 11 या संघाला. मोरिया 11 आपली परंपरा कायम राखणार का? कारण त्यांनी आतापर्यंत जी परंपरा कायम राखली आहे की समोरच्या संघाला कमी धावसंख्येमध्ये रोखणं आणि त्या धावसंख्येचा पाठलाग सुद्धा करणं. इथे बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, की चला सामना सुरू करा आणि त्याचबरोबर कशा प्रकारे 12 चेंडूमध्ये 17 धावांवर थांबवणार का, ते म्हणजेच मोरिया 11 या संघाला. आलेला नवीन गोलंदाज आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर. बॉलर्स नेम
12वा खेळाडू अजूनही कॉमेंट्री बॉक्समध्ये नाहीये. साहिल, थँक्यू. तेवढं तर निश्चितच काम तुम्ही करा. ॲटलिस्ट बॉलरचं नाव सांगा आम्हाला. साहिल होते गोलंदाजी मार्कवर. अत्यंत महत्त्वाच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला महेंद्रच्या समोर 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. पहिला चेंडू ओव्हरपिच आहे. चेंडू थोडासा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतो होता. चांगला प्रयत्न त्याचा, पण त्याच्यापासून दूर आहे चेंडू. 2 धावांचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला जीवाच्या आकांताने पळलाय तो म्हणजेच महेंद्र धुळे. तो आपल्यासाठी, आपल्या संघासाठी, पालकमंत्री प्रीमियर लीगसाठी धावतोय आणि फक्त धावतोय. त्याला स्ट्राईक एंडला येणं खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे, जबरदस्त फलंदाजी त्याच्याकडे आहे आणि जबाबदारी सुद्धा त्याच्याकडे. आपल्या संघाची मोरया 11च्या माध्यमातून एक जबरदस्त खेळाडू महेंद्र धुळे ऑन स्ट्राईक. चेंडू शिल्लक आहे 11 महिन्यावर आणि गरज आहे ती 15 धावांची. हो, इथे मात्र डबल माइंडेड झालाय फलंदाज. प्ली डिटरमाइंड शॉट. आधीच त्याने मन म्हणवलं होतं की हा फटका मला खेळायचा आहे, त्यासाठी तो पुढे सरसावला, पण इथे मात्र चेंडू तशा प्रकारे त्याच्या बॅटर आला नाही. शॉर्ट ऑफ लेंथ होता, थोडासा बाउन्स झाला. ऑन साईडला प्लेस करायचा होता, गॅप खूप मोठा होता. त्या ठिकाणी चेंडू ढकलून मात्र 2 धावा कंप्लीट करायचा त्याचा इरादा होता. तो इरादा इथे मात्र पूर्णपणे धुळीस मिळवलाय तो गोलंदाज या षटकामध्ये, तो म्हणजे साहिलने. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. 10 चेंडू, गरज आहे ती 15 धावांची. हो, ऑन साइडला बघायचंय, फटका आक्रमक आहे. व्हॉट अ शॉट, आउट ऑफ द पार्क, ह्यूज अँड हँडसम, 6 रन. रख खून में उबाल जब तक जवानी है, तेरी इसी अंदाज की तो पूरी वांगणी बदलापूर दिवानी आहे. वॉट अ बॅटिंग फ्रॉम महेंद्र धुळे. इक्वेशन तिने आता मात्र रन बॉलवर आणलंय. 9 चेंडू आणि 9 धाव्यांचीच गरज आहे. वॉट अ मॅच अँड वॉट अ बॅटिंग, वॉट अ परफॉर्मन्स इन द मॅच अँड इन द टुर्नामेंट फ्रॉम महेंद्र. फुलटॉ चेंडू, खराब चेंडू त्याच्यावर तुटून पडलाय आणि जबरदस्त गगनभेदी आक्रमण, षटकार. दोन षटकाराने आपले इरादे तर स्पष्ट केलेच, पण पहिल्या 3 षटकामध्ये जो दबाव टाकला क्रेझी बॉयजने, अप्रतिम परफॉर्मन्स या संघाचा. पण तो संघ आता मात्र अडचणीत आलाय. फक्त 3 धावांची गरज आहे मोरया 11 या संघाला थेट उपांत्यपूर्व जाण्यासाठी. हो, अप्रतिम चेंडू, परफेक्ट ब्लॉक होल. मागचे 2 षटकार ठोकल्यानंतर या चेंडू सांगून दिलंय की हा चेंडू माझा आहे. सुपर डिलिव्हरी फ्रॉम साहिल, पूर्णपणे जखडून ठेवणारी. या षटकात 2 षटकार आले, डबल आले, 2 डॉट सुद्धा आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज. 2 षटकारानेच मात्र सामन्याची हवा काढून टाकली आहे महेंद्र धुळेने आपल्या बॅटमधून. उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी हा संघ सज्ज झालाय. 3 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहे ते 7. साहिल पुन्हा सज्ज, महेंद्र समोर, ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये उंच गेला, झेड उलाट आहे आणि बघायचं इथे जेल स्वीकारणार का. हो, फलंदाज इथे मात्र बाद होईल. मोठी विकेट मिळते. महेंद्र धुळे बॅक टू द पवेलियन. संघाला मात्र अर्ध्यावर ठेवून तो तंबूत परतलाय. समीकरण उरलंय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज. आयोजन केलाय भारी, साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. दीपक चव्हाण दादानी आयोजन केलाय भारी, साऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देती, बक्षीस लावताना त्यांच्यावरी. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. आज तो बोलतोय गर्वानं या तोड नाही आयोजनाला. दीपक चव्हाण दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. योगेश राऊत दादांचा नाव गाजतंय साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्याला. नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा, नाव गाजतंय दीपक दादांचा, नाव गाजतंय योगेश दादांचा.
साहिलने हेच दाखवून दिले की जरी 2 षटकार मारलेत महेंद्रने, पण त्याच महेंद्रची विकेट मिळवण्याची कुवत माझ्याकडे आहे आणि ती विकेट त्याने मिळवून दिली आहे आणि त्याने हेच दाखवले की सामना अजून संपलेला नाही आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर मात्र घेऊन फलंदाजीला मैदानाच्या आतमध्ये येतो. फलंदाजीला नवीन फलंदाज अमर ॲट नंबर 6. 4 विकेट डाऊन, 4 गडी बाद. सामन्यामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरू आहे. प्रशांत आहे नॉस्टाकी गेला. प्रशांत सूर्यराव, भरपूर अनुभव आहे खेळाडूकडे प्रशांत सूर्यराव. त्यामुळे 2 फलंदाजांवर खूप मोठी जबाबदारी आणि त्याचबरोबर तेवढीच मोठी जबाबदारी, त्याच्यापेक्षा दुप्पट जबाबदारी असं म्हणेन ती गोलंदाज अनिकेतच्या खांद्यावर. अनिकेत ऑन बॉलिंग मार्क. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावांची गरज सामन्याच्या जिंकण्यासाठी. आपण बघतोय पालकमंत्री प्रीमियर लीग म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पीपी रिव्हेंजर्स आणि मिताली 11 या 2 संघांनी अत्यंत दिमाखामध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सामना क्रमांक 3 सुपर 8चा सुरू आहे. यानंतर अजून एक सुपर 8चा सामना बाकी आहे. टायगर 11 या संघाने नाणेफेक जिंकली आहे, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गुरु 11 या संघाला इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी. IPL 2 बॅट्समनचे शेजारी वाढलेत. स्ट्रायकिंग एंडला अमरसाठी राऊंड विकेट, पहिला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, पण इथे विकेट किपर कडून चूक. गोलंदाज नाराज, सगळे खेळाडू नाराज. इथे मात्र जवळजवळ निर्धाव चेंडू होता. प्रशांतने जणू काय सुरुवातच केली होती की जसा चेंडू रिलीज होईल मी धावत जाणार आहे आणि स्ट्राईक एंडला काही होऊ दे, तिथे मात्र अमरचा बाद होऊ दे काय हरकत नाही, पण स्ट्राईक मला हवी आहे. आणि तेच झालं. मैदानावर आपण काय घडताना बघितलं की विकेट किपर कडून चूक झाली, चेंडू त्याच्यात सुटला, तिथे मात्र धावून एक धाव तिथे पूर्ण झाली आहे, ती सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये. पंच खेळाडूंना हेच सांगतायत की जवळ असलेला खेळाडू विकेटवर त्याची शॅडो येता कामा नये किंवा त्याची सावली येता कामा नये, ही दक्षता त्या खेळाडूने घ्यायची आहे. कुठल्या प्रकारची मुवमेंट नको आहे, कुठल्या प्रकारचे त्यांच्याकडून सिग्नल नको आहेत, आवाज नको आहे, हेच पंचांनी सांगितलंय. तुमची शॅडो विकेटवर येता कामा नये. डिसिप्लिन क्रिकेट खेळा, चांगलं क्रिकेट खेळा, शिस्त बाळगा. PPLची पालकमंत्री प्रीमियर लीगची. चेंडू शिल्लक आहे ते 5, धावा आहेत ते 2. प्रशांत सूर्यराव ऑन स्ट्राईक उर्फ लाल्या. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय म्हणजेच शशांक पाटील, सुभाष पाटील. बघा ऑफिशियल जी तुम्हाला सूचना करतात सूचनांचं पालन सुद्धा तुम्ही करा, आर्ग्युमेंट करू नका. अनिकेत फुलटॉस चेंडू, दिशा दिली आणि मॅच विनिंग शॉट फ्रॉम लाल्या. प्रशांत सूर्यराव